वाढदिवस तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांची जी जयंतीनिमित्त आपण हे कार्यक्रम पूर्ण राज्यामध्ये आपण घेतो या कालावधीमध्ये आणि आपल्या जिल्ह्याचे जे जिल्हास्तरीय कार्यक्रम आहे त्याची आज सुरुवात आपण करतो आहे। पुढील 6 ते 7 दिवसांमध्ये इतर सर्व तालुक्यांमध्ये आणि मतदारसंघात सुद्धा असेच कार्यक्रम होणार आहे। याच्या मागे शासनाची भूमिका अशी आहे की जे पण आपले वेगवेगळे शासनाचे उपक्रम आहेत त्याची जनजागृती सर्व लोकांपर्यंत झाली पाहिजे आणि याच्यासोबत जे शासनामार्फत सर्व नागरिकांना सर्व्हिसेस आपण देतो वेगवेगळ्या प्रकारची योजनांचे लाभ असेल काही इतर कोणतेही जे काही सामुदायिक गोष्टी पण असतील ते सर्व आपण या पिरियडमध्ये लोकांना देणार आहोत। आणि आपले राहता तालुक्यातसुद्धा पर्टिक्युलरली आपण जर काम पाहिलं असेल तर महसूल विभागाने शेतरस्ते मोकळे करण्यामध्ये खूप चांगली ड्राईव्ह आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे। या तालुक्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात त्याच्यावर काम झालेलं आहे। त्यासाठी भूमी अभिलेख आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे सर्व अधिकाऱ्यांनी तलाठी मंडलाधिकारी भूमी अभिलेखचे सर्वे सर्व लोकांनी त्याच्यामध्ये चांगली मदत केलेली आहे। त्याचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ आहे ते शेतकरी लोकांना होणार आहे। याच्यासोबतच राज्य शासनाने यावर्षी शेतरस्ते बळकटीकरण योजना घेतलेली आहे। त्याच्या मार्फत सुद्धा आपण प्रत्येक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आपण शेतरस्त्यांचे बळकटीकरण करतो आहे। याच्यातून पण आपली जे ग्रामीण अर्थव्यवस्था आहे जी शेतीची लोकांना अडचण असते त्याच्यामध्ये खूप मोठा त्याच्यातून फायदा होणार आहे। याच्यासोबत भूमी अभिलेख विभागाने सुद्धा शिर्डी नगर परिषद एरिया असेल तर त्या ठिकाणी नक्षा प्रकल्प पूर्ण राज्यामध्ये जे 2 पायलट प्रोजेक्ट आहेत त्याच्यातून आहे आणि स्वामित्व योजना जी ग्रामीण गावठाण एरियामध्ये लोकांची प्रॉपर्टीचं सर्वे करण्याचं काम आहे त्याच्याबद्दल खूप चांगलं काम आपले या तालुक्यामध्ये झालेलं आहे। त्याच्या पण लाभार्थ्यांना आपण लाभ वाटप करणार आहोत। याच्यासोबत कृषी विभाग मार्फत आपण यावर्षी खूप प्रयत्न करतोय की सर्वांना माहिती आहे की एलिनोचे पार्श्वभूमीमध्ये पावसाची यावर्षी सर्वांनीच परिस्थिती पाहिली आहे की थोडाफार कमी दिसतोय आपल्याकडे। तर या सर्व गोष्टीमध्ये कृषीमध्ये कसं चांगल्या पद्धतीने कोणकोणती पिकं आपले घेता येईल आणि कसं कृषीच्या यांत्रिकीकरण आणि त्याच्यामध्ये अजून डायव्हर्सिफिकेशन करून कसं चांगली पिके घेता येईल त्यासाठी कृषी विभाग पण काम करत आहे। आपल्याकडे पंचायत समिती मार्फत सुद्धा वेगवेगळे उपक्रम शासनाचे चालू आहे आणि याच्यात विशेष करून आपल्याकडे जे आयुष्यमान भारत आहे त्याच्यात वन ऑफ द हायेस्ट एनरोलमेंट आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि याच्यासोबत जे आपल्याकडे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी वयवंदना योजना आहे त्याच्यात पण आपल्या तालुक्यात जवळपास 80% काम झालेलं आहे। आणि आपण एक मागच्या वर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये लिंग अनुपात आहे ती कमी आहे असे ग्रामपंचायत प्रत्येक तालुक्यात आपण निवडले होते। त्यांच्या मागील 5 वर्षाचं जेंडर रेशिओ कम्पेअर करून ते कशा वाढवता येईल यासाठी प्रयत्न आपण करत आहोत। याच्यातूनच आपले राहता तालुक्यातसुद्धा काही अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स ANM यांनी खूप चांगलं काम गाव पातळीवर केलं आहे त्यांचा पण या ठिकाणी आपण सन्मान करतोय। असं आपण वेगवेगळे प्रत्येक विभागाची जी योजना असतील त्या सर्व योजनांच्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याची ही आपली एक मोहीम आहे। याच्यासाठी सर्व नागरिकांकडून पण प्रतिसाद अपेक्षित आहे। आपले सर्व शासकीय विभाग त्यासाठी काम करत आहे। माननीय पालकमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये अशीच ड्राईव्ह प्लॅन करतो आहे की नागरिकांपर्यंत सर्व शासकीय योजना आणि सर्व शासकीय सेवा व्यवस्थितपणे पोहोचली पाहिजे। मी या कार्यक्रमासाठी आहेर साहेब आणि इकडची टीम खूप प्रयत्न केले त्यांचे पण खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे